नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टन यास एका बलात्कार प्रकरणात बुधवारी नाशिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले। त्याच्याकडून जप्त केलेल्या पेनड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत। अशोक खरात हा लोकांचं भविष्य सांगत होता। त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते। अशोक खरात याला आता बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत। हे नेमकं प्रकरण काय आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव हे छोटंसं एक गाव आहे। या गावातील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेल्या कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे। श्री शिवलिका संस्थानची त्यानं स्थापना केली आहे। या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर असल्याचं सांगितलं जातंय। खरात हा अंकशास्त्र जाणून आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात हा अधिक चर्चेत आला होता। कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे। खरातने कॉस्मोलॉजी नावाच्या विज्ञान शाखेचा देखील अभ्यास केलाय। ह्याच अशोक खरातवर आता बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे। आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून काही विधीच्या नावाखाली तक्रारदार महिलेचा त्यानं विश्वास संपादन केला आणि त्यानंतर संबंधित महिलेला ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला दिला आणि त्यानंतर त्यानं अत्याचार केल्याचं नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीमध्ये म्हटलंय। 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं। या प्रकरणी पोलिसांनी संशयित अशोक खरात विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे। या अंतर्गत बुधवारी पहाटे गुन्हे शाखेनं त्यास ताब्यात देखील घेतले। त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत। यामध्ये काही प्रसिद्ध महिला, सेलिब्रिटी संदर्भात काही व्हिडिओ असल्याचं देखील सांगितलं जातंय। पोलीस तपासात अजून काही आक्षेपार्ह गोष्टी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे। दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे। पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करून रुपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न देखील सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय की बलात्काराचे आरोप असणाऱ्या अशोक खरातांचे महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा पाय धुतानाचे व्हिडिओ खूप वर्ष त्यांना या ओळखतात, त्यांच्या संघटनेवर त्यावर पदाचा पण उल्लेख असे प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केले आहेत। या माणसाची प्रचंड माहिती माझ्यापर्यंत येत आहे, लवकरच खुलासा करेल असं देखील अंजली दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। पोलीस स्टेशन सरकारवाडा इथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून। भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल। सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त विचार देत आहे। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे।
सध्या एकच तक्रार. नाही अजून काहीच निष्पन्न जर जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे, अजून तपास चालू केला. दरम्यान अशोक खरात यास अटक केल्यानंतर आता याआधी त्यानं अत्याचार केलेल्या इतर महिलाही पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.